आज तुमचा वाढदिवस आहे, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असेच प्रसन्न, आनंदी, शांत आणि निरोगी राहा ही ईश्वराकडे प्रार्थना. आज हा तुमचा 75वा वाढदिवस आहे, म्हणून आपण दोघांकरता खूप स्पेशल आहे. तर मी माझ्या भावना तुमच्याकरता ज्या आहेत त्या तुम्हाला आवडतात तशा कवितामध्ये मी लिहून ठेवल्या आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवते. कविता हिंदीमध्ये लिहिली आहे. नंदन मेरे जीवन का उजाला. 75 बसंतों की कहानी, हर पल में सजी है आपकी निशानी. सालों के सफ़र में मुस्कान की डोर, दिल से दिल को बांधती रही हर दौड़. सपनों को पंख दिए अपने हाथों से, मुझे संभाला अपने साथों से. जीवन के हर मोड़ पर बने आप सहारा, आपके बिना लगता है ये जीवन सारा अधूरा. आज का दिन है सिर्फ आपके नाम, नंदन जी आप है मेरे दिल का सबसे मधुर गान. ईश्वर करे यूं ही आप हंसते मुस्कुराते रहे और हर जन्म में हम आपको ही पाते रहे. शांत स्वभाव जैसे सुबह की ठंडी हवा, हंसमुख जैसे चाय की पहली गर्म प्याली. हाजिर जवाब कि शब्द भी शर्मा जाए, हाजिर जवाब कि शब्द भी शर्मा जाएं, ऐसे हंसी के फव्वारे कि गम भी मुस्कुरा जाए. 45 साल हो गए साथ निभाते निभाते, 45 साल हो गए साथ निभाते निभाते, फिर भी आप है आज भी पहले जैसे मुस्कुराते. शांत स्वभाव के पीछे हाजिर जवाब का खजाना, शांत स्वभाव के पीछे हाजिर जवाब का खजाना, और हंसी में छुपा रहता है आधा जमाना. 75 साल और दिल में बच्चों सा जोश, 75 साल और दिल में बच्चों सा जोश, छोटों की टोली संग हंसी का मधोश. जादू बिखेरे ताश के पत्तों की चाल, जादू बिखेरे ताश के पत्तों की चाल, कविताओं में गूंजे आपके सपनों का धमाल. लैपटॉप की दुनिया में खोजते नए सफ़र, लैपटॉप की दुनिया में खोजते नए सफ़र, ज्ञान के समंदर में मिलते हजारों असर. आज 75 मोमबत्तियाँ मुस्कुरा रही हैं, आज 75 मोमबत्तियाँ मुस्कुरा रही है, क्योंकि उनके बीच आप खड़े हैं मेरे जीवन के सबसे खूबसूरत शब्द बनकर. नंदन आप मेरे जीवन का वो गीत है जिसकी हर पंक्ति में सुकून बसा है. ईश्वर करे ये संग साथ यूं ही चले, ईश्वर करे ये संग साथ यूं ही चले, जब तक समय का आखिरी पन्ना लिखा है. 75 साल के हो गए पर दिल से जवान, 75 साल के हो गए पर दिल से जवान, आज भी हर बात में ढूंढ लेते हैं नया गान. ईश्वर करे आप यूं ही हंसते खिलखिलाते रहे, ईश्वर करे आप यूं ही हंसते खिलखिलाते रहे और हर मजाक से मेरा दिल चुराते रहे. वंस अगेन आई विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. हॅलो, वाढदिवसाच्या शुभेच्छा. 75चा टप्पा गाठणारा तू तिसराच निघालास आता, आणि तुझ्या माझ्याच वयामध्ये जवळ 10 वर्षाचं अंतर असल्यामुळे तुझं बालपण तसं बघायचा मला जास्ती चान्स मिळालाच नाही, कारण मी हायस्कूलला किंवा कॉलेजला गेलो आणि तू इस्लामपुरात राहिलास. तरी पण तू मेहनतीने, मी बापू तू ज्यावेळी मॅट्रिक झालास त्यावेळी बापूजवळ 60ला आलेले, त्यामुळे काळजी होती की तुझं शिक्षण कसं पुरवणार, काय होणार. पण तरी तू छानपैकी मार्क्स मिळवत गेलास, आणि खरं तर एक धाडस असं म्हणूनच त्याला कॉलेजला इंजिनिअरिंगला पाठवायचं ठरवलं बापूने, कारण त्याला झेपेल की नाही ही मोठी शंका होती. पण तू छानपैकी कॉलेज केलंस, आणि नंतर थेट एकदम पहिले थोडे दिवस मला वाटतं कुठतरी इकडे महाराष्ट्रात ह्याच्यात राहिलास सर्व्हिसला, आणि नंतर एकदम भिलेला गेलास, भिल्ल्याला राहायला गेलास तू त्या माइन्समध्ये. तिकडे मला तिकडे एकदा आलो तर भेटायला तुला, बघितलं.
खूप गरमीचं आणि याचं सगळं वातावरण होतं, त्याच्यात तू निभावलंस सगळं. तिथून राऊरकेलाला गेलास, बंगलोरलाही गेलातच मला वाटतं, आणि खूप तसं खडतर, कारण सगळ्या फॅमिलीपासून दूर दूर असाच राहत गेलास तू. त्यामुळे जास्ती काय तुझा सहवास घडला नाही, याचं वाईट वाटतं आता. मी त्यावेळी वाटायचं, पण काय पर्यायच नव्हता. मुंबईत नोकरीला होतो, बहुतेक सगळे नातेवाईक मुंबईत, आणि फक्त तू एकटाच लांब असा दूर. तरी मला वाटतं एकदा भिलाईला तुझ्याकडे येऊन गेलो, एकदा राऊरकेलाला येऊन गेलो. एकंदरीत छान तू करिअर तुझ्या स्वतः मेहनतीवरती मिळवलेत गेलास. त्यामुळे थोडाफार काय सपोर्ट करता आला तुला तेवढंच. माझी काय खूप नव्हती परिस्थिती. तू तुझ्या खूप स्वतःच्या मेहनतीवरतीच हे सतत फर्स्ट क्लास मिळवत गेलास, आणि त्यामुळे तुला कॉलेजला इंजिनिअरिंगला पाठवायचं वगैरे म्हणजे बापूंना अवघडच वाटत होतं, आणि त्यांची साठी आलेली. पण तरी तू छानपैकी यश मिळवत गेलास. पण एकच झालं की तू फॅमिलीपासून कायम दूर दूर राहिला. आम्ही सगळे बहुतेक नातेवाईक मुंबईत, आणि तू एकटाच भले राजवाडा असं कुठे कुठे याच्यात गेलास. पण ठीक आहे, एकंदरीत बाकी खूप छानपैकी कमाई केलीस आणि चांगली पोस्ट मिळवत गेलास. मुलंही चांगली निघाली. त्यांच्याही काय म्हणजे टोटल फॅमिलीचंच मला काही जास्ती सहवास मिळाला नाही, याचं वाईट वाटतं. कारण सगळे आम्ही मुंबई पुण्यामध्येच असे होतो, आणि तो एकटाच लांब. पण तरी छान प्रेमाचे संबंध राहिले. काय म्हणजे दुजेपणा काय परकेपणा वगैरे असं काय राहिला नाही. कारण नाहीतर ते होतं, जवळपास राहत नसले की तेवढी आपुलकी राहत नाही. पण तुझ्या मुलांना पण खूप हे आहे, प्रेम आहे, ते विशेष वाटतं. असंच राहू दे. तुझ्या 75ला आता तुला शुभेच्छा, आणि चांगलं आरोग्य मिळालं ही इच्छा आहे. परमेश्वराकडे तशीच प्रार्थना करतो. नंदन यशवंत दळवी. बापू काकांची आमच्या पिढीतली एक प्रतिकृतीच म्हणावी लागेल. स्वभाव जरी शांत आणि गंभीर असला तरी तितकाच धांदरटपणा आणि विसरभोळेपणा सुद्धा. एकदा तर महाशय बाजारात गेले आणि आपली गाडी कुठची हे विसरून दुसऱ्याच गाडीला चावी लावत बसले. असं. नंदनची आणखीन विशेषता म्हणजे विनोदाचा बादशाह. स्वतः न हसता विनोद रंगवून सांगणे ही तर त्याची हातोटी आणि विशेष खासियत. आणि एक म्हणजे कोडे सोडवणे हा त्याचा छंद म्हणावा लागेल. कॉलेज शाळेमुळे 1950 ते 80 जरी जास्त संपर्कात नसलो तरी पुढील 1980 ते 2025 या 45 वर्षात त्याच्या सर्व घरी, मग ते दिल्ली राजारा असो की राऊरकेला असो की तोरणगल्लू, सर्व ठिकाणी हजेरी लावण्याचा मान मला मिळाला. आता तर पुण्याला राहायला आल्याने वरचेवर गाठ पडतेच. असो, त्याच्याबरोबर केलेले इंदोर, गोवा या ट्रिप अजूनही आठवणीत आहेत. अजूनही तो मनाने 75 वर्ष पूर्ण झाला असे वाटत नाही. मी तर म्हणेन मनाने अजून तो 25शीतच आहे. देव त्याला शतायुषी करो आणि त्याच्या सर्व उर्वरित इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. हाय मामा, 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. इट्स अ प्लॅटिनम जुबिली इयर फॉर यू, and according to me, it's a major milestone in anyone's life. Making 75 years of living, learning, growing and guiding, it's really a great path for all of us to go through and learn and give back to the society. It is a time to reflect on the past and look forward for future. काही वेळा मला असं वाटतं की मला ते दिवस अजूनही आठवतात. माझा पहिला दिवस इस्लामपूर 1970 सालचं, आणि त्याच्यानंतर काढले 2 वर्ष, आणि तेव्हा जवळून पाहिलेला माझा नंदू मामा
आईनंतर खरं सर्वात जवळचं नातं कोण असेल तर ते म्हणजे मामाचं असतं. आणि खरोखरच तू त्याप्रमाणेच आहेस. आणि त्याप्रमाणेच आपण आपला आजपर्यंत प्रवास एकमेकांच्या सहवासात ठेवलेला आहे. 70 नंतर मी जेव्हा परत पुण्यात आलो तेव्हा तूही इंजिनिअरिंग करून पुण्यात आलास. रेमिंग्टनच्या आपल्या ओल्ड टायपरायटरवर रास्तापेठेत तू दररोज रात्री बसून आपल्या नोकरीच्या शोधाचे रेझ्युमे पाठवत होतास. पहिली नोकरी वालचंद नगर, मग राजहारा, भिलाई, राऊरकेला, प्रत्येक ठिकाणचा हा तुझा प्रवास जो झालेला आहे तो एक लर्निंग लेसन ह्या सर्वांसाठी आहे. त्यावेळेला मामीचं खरोखर कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. डब्यात पैसे जमून मंथ एंड सिंड्रोम काय असतो आणि मंथ एंड कसा काढायचा असतो हे खरोखरच तुम्हा दोघांकडनं शिकलं पाहिजे. तुझ्या बाबतीत म्हणशील तर तू नेहमी शांत स्वभाव, तुझ्या चेहऱ्यावरच्या हावभावावरनं तुझ्या आत मनात काय चाललं आहे हे कोणीच ओळखू शकले नाही. आणि खरोखरच इतक्या महाभयंकर परिस्थितीत आपले इस्लामपूरचे दिवस, डाऊनफॉल आपला घरातला होता, तरी तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचं. आणि अतिशय सुंदर तू माझ्याशीसाठी अतिशय सुंदररित्या तू मला डेव्हलप केलंस. त्यामुळे जे काही मी आज उभा आहे हा केवळ तुझा पाठिंबा आहे आणि शेवटपर्यंत मी हे ते कधीच विसरणार नाही. शेवटच्या फॅग एंड ऑफ युअर करिअर तू जेव्हा परत पुण्यावरनं जिंदालला जाण्यासाठी निघालास त्यावेळच्या काही गोष्टी असतील, पण त्याच्याही अगोदर निलेशने फार आपले फ्लाईंग कलर्स दाखवले करिअरमध्ये आणि त्यांनी आपलं करिअर इतकं सुंदररित्या घडवलं की त्यामुळे खूप सारा तुझा जो भार होता तो हलका झाला. मग पुण्यात जेव्हा तुषार माझ्याकडे आला तर तुषारचेही 4 वर्ष कसे काय तुषारने सुंदररित्या काढले आणि त्यांनी फ्लाईंग कलर्स दाखवून आपलं शिक्षण, आपलं ध्येय, आपलं पुढे काय करायचं आहे याचा व्यवस्थित अभ्यास करून तोही अमेरिकेला सेटल झाला. आणि खरं सांगायचं म्हणजे मामाच्या गावाला जाऊया असं मी म्हणतच होतो, पण आमचा मामाच्याला पळून पार त्या 7 समुद्रापलीकडे जाऊन अमेरिकेत जाऊन बसला. तर त्याच्या इथपर्यंत परत गावाला कसं जाऊ, त्यामुळे यावेळची मे महिन्याची सुट्टी वायाच गेली असंच मला वाटायला लागलेलं आहे. पण खरं सांगू का, गेल्या वर्षी जेव्हा मे महिन्यात आम्ही तुमच्याकडे आलो होतो, कॅलिफोर्नियात तुषारकडे राहिलो, त्यातला प्रत्येक दिवस हा वाखाणण्यासारखा होता. तुझी मामीची साथ होतीच, पण त्यावर निलेश, प्रियंका, साहिल, सिद्धार्थ, न्यूम, तुषार, मिकी आणि ह्या सर्वांच्या प्रत्येक दिवस इतका अविस्मरणीय गेला की अरे ते कॅलिफोर्नियाचे दिवस म्हणजे आठवले तर मला असं वाटतं की वा काय क्षण होते ते आपल्या आयुष्यातले. आता बघूया याच्या पुढच्या आयुष्यात परत असे क्षण कधी येतील. पण मुलांना व्यवस्थित वळण लावल्यानंतर त्यांनी त्यांचा संसार केला आणि तुम्हालाही तुमचे खूप सारे तुमचे जे काही ओझी डोक्यावरची होती ती त्यांनी बऱ्याच प्रमाणात हलकी केली. आणि यात सिंहाचा वाटा जरी मामीचा असला तरी तुझा वाटा आहेच ना, मागोमाग तूच आहेस ना. कारण एवढा शांतपणे संयमी बॅलन्स्ड राहून सगळ्या गोष्टी करणे, एखादी गोष्टी नाही झाली तर त्याच्यावर न चिडणे आणि मिळाली तरी त्यात खुरळून न जाणे, हा तुझ्या स्वभावातलं खरं वैशिष्ट्य सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. मी तर तुला आजपर्यंतच्या लाईफमध्ये 75 वर्षात कधी नाराज किंवा कोणावर रागवलेलं किंवा कोणाबद्दल वाईट बोललेलं असं एकदाही बघितलं नाही. असा मामा मिळणं म्हणजे आयुष्यात दुर्मिळतच की. कोणाला मिळतो असे मामा. त्यामुळे मी फार स्वतः अत्यंत भाग्यवान आहे. आणि तुझा आता वाढदिवस 75 वर्षासाठी सगळेजण तुम्ही अमेरिकेत तुषार किंवा निलेशच्या घरी जमाल तेव्हा माझ्या वतीने एकदा ग्लासवर करून चिअर्स म्हणा. याचं कारण असं आहे तरी जरी ते ग्लास रिकामे असतील तरी मला चालतील, कारण जेव्हा मी भेटेन तेव्हा नक्कीच त्याच्यात भरून परत एकदा चिअर्स करायला लावेन हे नक्कीच. आज तू 75 वर्षात प्रवेश करतो आहेस, पण लक्षात ठेव हा अमृत महोत्सवाच्या नंतर तुझी आता वाटचाल 100कडे चाललेली आहे. शतक मारायचं आहे. तेव्हा मामा तू मागे वळून काय बघू नकोस बाबा, कारण तुझ्या मागे बरोबर मी उभा आहे बघ. तर तू मागे वाढला की मी गडगडलो. त्यामुळे तू पुढे जा, तुझ्या मागोमाग आम्ही येऊ
आणि असंच पुढे आनंदात सुखाने आणि तुझं आयुष्य भरभराटीने तुझं राहो. तुला मामीच्या आयुष्यभर भरपूर साथ मिळो. तुम्ही सर्वांनी मिळून तुमच्या आयुष्याचा उत्कर्ष हो. ह्याच्या पलीकडे आनंदाचा क्षण कुठला. असं आनंद उपभोगण्यासाठी आणि हा सण साजरा करण्यासाठी 75 जरी मी नसलो तरी पुण्यात आल्यावर चिअर्स करायला मी नक्कीच घेऊन येईन काहीतरी तुझ्यासाठी खास 75साठी, की जे तीर्थप्रसाद आपण दोघांनी एकत्र बसून काहीतरी करूयात. त्यामुळे वाढदिवसाच्या परत एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि सतायुषी भव असंच आम्ही म्हणू. 3 cheers फॉर नंदू मामा. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. थँक्यू. नमस्कारः नन्दू काका. अहं रोहिणी भवतः भ्रातृजा. भवान् मम पितृव्यः इत्युक्ते पितुः सम्बन्धितः, किन्तु मम कृते भवान् मम पिता इव तादृशम् एव स्नेहिलः, रक्षकः, सहायकः अपि. इदानीन्तनवर्षे अस्मिन् मासे इत्युक्ते ऑगस्ट मासे अग्रिमे बुधवासरे 27तमे दिनाङ्के भवतः 75तमं जन्मदिनम्. एवमेव कार्यनिपुणता, आरोग्यपूर्णता, निष्कापट्यं, सारल्यं, निर्व्याजता, आनन्दं, साधुता भवती भवतु इति मम प्रार्थना. नन्दू काका, इदानीन्तन मासस्य अग्रिमे बुधवासरे इत्युक्ते ऑगस्ट मासस्य 27तमे दिनाङ्के भवतः 75तमं जन्मदिनं. तस्य कृते हार्दाः शुभाशयाः. आता मराठीत बोलूया म्हणजे सगळ्यांना समजेल. संस्कृतमध्ये काकाला पितृव्य हा शब्द आहे, म्हणजे पित्याशी संबंधित असलेला. पण मला वाटतं तो खरं तर पिता इव असा असला पाहिजे, कारण माझ्यासाठी तू अगदी बाबांसारखाच, बाबांची प्रतिकृती असलेला असा आहेस. म्हणजे मला संरक्षण देणारा, सतत माझ्याबद्दल प्रेम वाटणारा, मला कुठलंही काम असलं तरी ते अगदी न विसरता प्रामाणिकपणे करणारा. मग ते कधी नंबर प्लेट बदलण्याच्या संबंधित असो, लायसन्स संबंधित असो, किंवा अगदी मी कधीतरी रील बघितलं होतं स्निग्धा मिश्राचं आणि मला तिचा आवाज अतिशय आवडला होता. तिची गाण्याची पद्धत खूप आवडली होती आणि म्हणून मी तुला ते पाठवलं होतं. त्यावरून सुद्धा तुझा जो मला रेस्पॉन्स मिळाला तो इतका पॉझिटिव्ह होता की तू ऑलरेडी तिचे बरेच व्हिडिओज बघून झालेले होते आणि तिचा फॅन होतास माझ्यासारखाच. तर या सगळ्या तुझ्यातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला खूप म्हणजे खूप आवडतात. तू फार जास्त बोलत नाहीस, तसं थोडासा अबोल आहेस, पण तुला जी माहिती असते, जे ज्ञान तुझ्यापाशी असतं ना ते खरंच रे काका खूप कमी लोकांकडे आहे. त्या व्यतिरिक्त तुझा जो बालसुलभ, तुला जी उत्सुकता असते, म्हणजे आता मी संस्कृत भारतीमध्ये संलग्न आहे, त्यांचं काम करते आणि संस्कृतची आवड माझ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आता निर्माण झालेली आहे. हे बघितल्याबरोबर तू त्याही बद्दल माझ्याकडनं माहिती घेतलीस आणि मला चक्क संस्कृतमध्ये तू ग्रीटिंग्स पाठवतोस किंवा एखादा काही संदेश पाठवतोस. मला खरंच खूप आवडतं. अरे या वयामध्ये एवढी उत्सुकता किंवा जगण्याबद्दलचा रस खरंच दुर्दैव आहे की खूप कमी लोकांमध्ये आपल्याला ते आढळतं. पण त्यातला एक सुदैव तू आहेस, म्हणून मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुझ्या लहानपणीच्या आठवणी तर मी तुला काय सांगणार, म्हणजे नानी के आगे ननिहाल के बाते म्हणतात तसं होईल. ती माझ्या टाचेमध्ये घुसलेली दाभण काय, माझी हरवलेली बोथी काय, अशा अनेक गोष्टी आहेत. पण मला माझ्या जाणतेपणी आठवते ते म्हणजे तू आम्हाला कागदाच्या होड्या बनवून द्यायच्यास. अरे किती प्रकारच्या होड्या बनवायचास तू काका, तुला माहितीये का? आणि सतत तुझं मुलांमध्ये छानपैकी रमणं, कारण मुलांना रमवणं ही काही छोटी गोष्ट नाहीये आणि ती तू आत्ताही करतोयस अगदी तुझ्या पतवंडांसोबत. हे मी बघितलेलं आहे. अर्थात आता तुझ्या भोवती तुझा सगळा परिवार आहे आणि नातवंडांचं भरपूर सुख तुला मिळतंय आणि तुझा स्वभाव हा असाच राहू देत. पुष्कळदा तू फक्त असं म्हणतोस, त्यामुळे असं वाटतं की यांनी ऐकलंय ना खरंच.
पण नाही, तू ते ऐकलेलं असतंस, त्याच्यावर विचार केलेला असतोस आणि पटकन तू कोणाच्याही मदतीला येतोस. माझ्या तर येतोस. इतका म्हणजे जास्त त्याचा गाजावाजा नाही आणि तुला इतकं सगळं ज्ञान असून सुद्धा तू कधीही सर्वज्ञ असल्याचा आ म्हणत नाहीस. ही मला तुझ्यातली आवडलेली एक मोठी गोष्ट आहे आणि बऱ्याच गोष्टी तुझ्यातल्या मला आवडतातच. तू नेहमीच प्रेझेंटेबल असतोस, नेहमी अलर्ट असतोस आणि कुठलंही काम तुला सांगितलं असतं तुझ्या तोंडून मी कधी नाही हा शब्दच नाही ऐकलेला, ते कोणाच्याही बाबतीत असो. आणि ते जे काही काम तुला सांगितलेलं असतं, तुला करायचं असतं ते, आणि ते सगळं तू सगळी त्याबाबतची माहिती गोळा करून आणि इतक्या छानपणे करतोस ना. खरंच काका, देव तुला असंच ठेवू दे आणि तुझ्यातली ही सगळी जी उत्सुकता आहे आणि हा जो सगळा उत्साह आहे, सकारात्मकता आहे, ही सर्व नेहमी तुझ्याबरोबर राहू देत. तुला इथूनच नमस्कार करते. प्रत्यक्ष नक्कीच भेटूयात. धन्यवाद. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? सर्वप्रथम 75 वर्षाच्या तरुण नंदन जिजाजींना 75व्या वाढदिवसाच्या 57+3 वर्षाच्या ह्या तरुणीकडून खूप खूप शुभेच्छा. नंदन जिजाजी, तुमचा आजचा दिवस सोन्यासारखी तुमची मुले, हिऱ्यासारखी तुमची नातवंडे आणि प्रेमळ कुटुंबात खूप आनंदात जाओ, ही माझी आजची इच्छा. जिजाजी, विद्वत्तेमध्ये शारदी चांदण्यांचा अनुभव येतो. विद्वत्ता किती शीतल आणि सुंदर असते हे मला तुम्हाला भेटल्यावरच कळले. तुमच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला शारदी चांदण्यात न्हाऊन निघाल्यासारखे वाटते, हे अगदी खरे. आणि ज्याला वाटत नसेल तो त्याचं तो बघेल. मला मात्र हाच अनुभव आलेला आहे. आता 75 तुम्ही तिकडे साजरी केली तुमच्या मुलांमध्ये, पण मला प्रॉमिस करा की तुमचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा भारतामध्ये साजरा करणार. परत एकदा तुम्हाला पुढचे आयुष्य निरोगी आणि रोजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, ही शुभेच्छा देते. तर मामा, मला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मामा. आमच्या दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. आम्हाला या 75 वर्षाची सगळी आठवण तुमची खूप येते. त्यातल्या त्यात लहानपणी आम्ही तुमच्या साताऱ्याला जे पहिली भेट झाली होती इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये, ती आज पण खूप चांगल्या आठवणी आहेत. त्यानंतर या 75 वर्षाच्या प्रवासात तुम्ही कित्येकदा आम्हाला खूप खूप प्रश्न विचारले, आणखी त्याबद्दल आमचे उत्तर ऐकून आम्हालाच फार आश्चर्य वाटतं. दुसऱ्या आठवणी म्हणजे इस्लामपूरला आजी मावशीच्या हाताची भाकरी, ती आज पण आठवती. असे हे खूप सुंदर आणखी सुरेख आठवणी तुमच्याबरोबर राहिल्या आहेत. म्हणून आता तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासाबद्दल आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. नमस्कार नंदन मामा, तुम्हाला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही नेहमी स्वस्थ राहा आणि मस्त राहा, हीच प्रार्थना. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस म्हणजे काय, खरंच खूपच चांगला दिवस आजचा आहे. आज आमचे जिजाजी, अगदी डायमंडसारखे जिजाजी, आणि त्यांचा डायमंड जुबली आज आहे. त्यामुळे सर्वात अगोदर त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा पुढचं सर्व जीवन निरोगी आणि शतायुषी होवं. त्यांना माझ्या संपूर्ण परिवारातर्फे भरपूर खूप खूप शुभेच्छा. आता नंदन जिजाजी बरोबर बोलायचं म्हणजे काय, जसं नाव आहे तसंच आहे हो. नंदन म्हणजे आनंद देणारा. एवढ्या वर्षाचं आज जवळजवळ 40-45 वर्ष झाले त्यांना ओळखता. कधी एकही दिवस असा नाही बघितला की त्यांना मी रागवलेलं किंवा काही असं कुठल्या प्रॉब्लेम्समध्ये बघितलेलं आहे. नंदन जिजाजी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर. जसे मॅथ्सचे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात, तसं त्यांनी त्यांच्या लाईफचे प्रॉब्लेम पण तसेच तेवढ्याच शिफातीने सॉल्व्ह केले आहे. शिताफीने. मराठी थोडं जरा माझं एक्सक्यूज. आणि
खरं म्हणजे नंदनजीजी म्हणजे आता बोलायचं झालं म्हणजे अगदी कोल्हापूरच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे नादखोळा माणूस. कुठला विषय असा आहे ज्याच्याबद्दल त्यांना माहिती नाही. म्हणजे मॅथ्सबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. पत्ते ते चांगले खूप, म्हणजे पत्त्याचे जादू. खरं म्हणजे माझी मुलं त्यांना पत्तेवाले आजोबा याच नावाने जास्त चांगलेशी ओळखतात. त्याबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. पण किचन असू दे किंवा दुसरी कुठलीही गोष्ट, कुठलाही क्षेत्र असू दे, किचनच्या बद्दल म्हणून बोललो कारण की मध्ये एकदा मी बँगलोरला गेलो होतो. तेव्हा अनिताताई, मी आणि जिजाईच होते आणि तेव्हा त्यांनी मला कांदा कापायला दिला होता. स्वतः पण कांदा कापायलाच होते आणि मला म्हटलं मंगेश बघूया आपण दोघांपैकी सर्वात बारीक कोण कापतो. मी आपला प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की माझं जरा व्यवस्थित होत नाहीये, म्हणून मी लगेच बहाना केला, अरे जिजाजी ये चाकू जरा मोटा है, इससे नहीं हो रहा है मेरे को. हाँ बोले ठीक है, एक काम कर, ये तू मेरा ले ले, मैं ले लेता हूँ. वो लगेच त्यांनी चाकू बदलला. पण नाही बाबा, नाही बरोबरी नाही करू शकलो मी. त्यांनी इतक्या छान सुंदर पद्धतीने एकसारखा बारीक कांदा कापला की मी बघूनच हैराण झालो. म्हणजे नादखोळा माणूस, काहीच नाही. कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांची बरोबरी करणं शक्य नाही. अगदी मनापासून बोलतोय. म्हणजे आधी तर जेव्हा ते बरोबर असतात तेव्हा त्यांच्याबरोबर राहायलाच भीती वाटते, कारण की ते कुठल्या विषयावर बोलतील आणि कुठल्या विषयावर आपल्याला कळेल की आपण किती अज्ञानात आहोत ह्याची जाणीव होते. म्हणून चांगलं आहे की बाबा कमीच बोललेलं बरं त्यांच्यासमोर. खरं आहे, खरं आहे, असंच आहे. त्यांनी तेवढं कमवलेलं आहे. त्यांनी त्यांचं लाईफमध्ये जेवढं सक्सेसफुल आहे, त्यांचे मुलं जेवढे सक्सेसफुल आहे त्याच्यामागे अजून कोणी नाही, फक्त आणि फक्त तेच आहे. त्यांचं नॉलेज, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं सर्वांच्या बरोबर वागणं हे अगदी अप्रतिम. त्याचा कुठलाच कोणाशी कंपॅरिझन नाही करू शकत आपण. म्हणून आमच्या प्रिय जिजाईंना भरपूर भरपूर शुभेच्छा. लॉंग लिव्ह, लॉंग लिव्ह, लॉंग लिव्ह हॅपीली. बाय बाय. नंदन भाई, हॅपी बर्थडे. तुमच्याबद्दल आता काय बोलू, सगळं छानच छान. शोधल्यावर पण कधी काही कमी मिळत नाही. आम्ही लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला. तुमचा हुशारपणा, ॲक्टिव्हनेस, जॉली नेचर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. 75वा वाढदिवस म्हणजे गोल्डन जुबली इयर. आम्ही दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघांचं पुढचं आयुष्य असे सुख, समृद्धी आणि हेल्दी राहावे हीच ईश्वराकडे प्रार्थना. अगेन हॅपी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल. ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू नंदन भाई, हैप्पी बर्थडे टू यू. Nandan bhai, happy 75th birthday. Your wisdom and experience are inspiration for all of us. The child in you is very cheerful and as wonderful as you are. Always be like this. I'm so grateful for all the travel memories we shared together. Cheers to 75 wonderful years. Wishing you a day full of joy and laughter. Enjoy. नमस्कार नंदन, आज तुझा 75वा वाढदिवस आहे. खूप खूप शुभेच्छा. आज तुझ्या बाबतीमध्ये काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एक तर मी तुला कधी रागवताना पाहिलं नाही. दुसरं, मी तुला कोणालाही कधी क्रिटिसाइजही करताना नाही पाहिलं. तिसरा म्हणजे तुझा विनोदी स्वभाव. आणि एक गोष्ट की तू लहान पोरांशी तू जे कनेक्ट होतो ना, ते तर अगदी अप्रूपच आहे. म्हणजे काही वेळेस मला असं वाटतं की तू स्वतः 75 वर्षाचा झाला, पण तू स्वतः पण लहान मुलासारखाच आहे. तर बस मग असाच राहा मस्त.
खूप खूप शुभेच्छा. हाय दलवी जी, आपको 75वें जन्मदिन की बहुत बहुत बधाइयाँ. भगवान आपको बहुत खुश रखे, बहुत सेहतमंद रखे, सब खुशियाँ आपको मिलती रहें. भाई साहब, आपको आपके जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. आप बहुत खुश रहें, स्वस्थ रहें, मस्त रहें. जैसे हम आपसे मिलते थे बस बिल्कुल वैसे ही रहें, खुशियां मनाते रहें. अनीता जी के साथ, अपने परिवार के साथ बहुत खुश रहें. वी गॉट वेरी फॉन्ड मेमोरीज ऑफ JSW स्टील. हम लोग इकट्ठे शिवमोगा गए, बहुत मजा आया. रास्ते में अंताक्षरी के लिए क्या आपकी चॉइस ऑफ सॉन्ग्स वर फंटास्टिक, बहुत मजा आया. फिर हम लोग हम्पी हेरिटेज साइट में गए घूमने में. जब भी आपसे मिले या मैडम से मिले तो बहुत ही अच्छा लगा. वी हैड ए वंडरफुल डेज टुगेदर. We enjoyed your company a lot, Ada. We still miss you. We often talk to you about you to Mr. Bhargava and feel always we are lucky to have such a good friend like you. We cherish the memories we were friends together. Lovely, all the best. Have a nice time. भगवान आपको खुश रखे, सेहतमंद रखे. ऐसे ही हम लोग. Once again, happy birthday to you. And बारी बरसी खटन गया सी, बारी बरसी खटन गया सी, खट के ले आंदा. खट लिआंदा. खट के ले आंदियां मिठाइयां. ਅੱਜ ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿਨ ਦੀਆਂ ਲੱਖ ਵਧਾਈਆਂ. ਅੱਜ ਤੁਹਾਨੂੰ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿਨ ਦੀਆਂ ਲੱਖ ਵਧਾਈਆਂ. My congratulations to dear Nandan Dagbi, a very close friend of mine, on his 75th birthday. A great achievement. I have been in touch with him since my JSW days. He is a wonderful engineer with lot of brilliance. His brilliance was proved when he was selected in SAIL by my Mr. Krishnamurthy, who was chairman of SAIL that time. It was to improve the overall performance of SAIL that time. He is a very good mechanical engineer and can solve any problems and can guide his younger engineers and give them encouragement to do the best. He has developed a heavy equipment department for the need of JSW for operation as well as for project works. All the equipments were procured by him with the specification developed by him. Due to this, all the project work of 4 million ton and 7 million ton was done with very much ease. I've been in his company for the calcining plant as well as for the training department. We enjoyed our company and did the wonderful job for JSW. He has been a good friend and we have been going to Hampi also for our outing. I would like to congratulate him and Anita ji for raising a beautiful family. His sons were given all the opportunities to develop and prove themselves, and they have proved to be very good IT engineers. I would like to congratulate him for that achievement. After we parted from JSW, still we are in touch and share many good moments what we have spent together. My best wishes to him and to his wonderful family. Thank you. In the lush forests and bustling cities across India, from the verdant Western Ghats to the magical floating islands of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Kashmir, from the serene skies of Kashmir to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene skies of Manipur, from the fertile plains of Himachal to the serene
From the frigid snow-clad peaks of the majestic Himalayas
to the beautiful tip of Kanyakumari. You can come across millions of Nandan kakas. You may even see tens of thousands of Nandu kakas. But it is very rare indeed to come across a very special specimen known to regular observers as Chandu Kakana. Chandu Kakana was first found in the village of Islampur, but his domain has included the regions of Sangli, Rajara, Rourkela and Bellary. His vocabulary is impressively large, but his speech is dominated by the sound The man who knew 2 words. He is popular with younger members of his species for his unique sense of humor. He also buys them 10 glasses of sugar cane juice and gives them 20 rupees. He fosters their brain development by gifting them engineering toys like Meccano and letting them inhale fumes of mercury from his engineering kit. He bought a young one a book named Happy Thoughts on 7777 with beautiful poems like these. He even taught a young one how to ride a motorcycle and look cool, and then introduced him to a cute Bengali girl. Nowadays, with his offsprings, Nilesh and Tushar, settled in America with their own families, Chandu Kakana is permanently nesting in Belawadi, Pune with his lovely mate, Anita Kaki. He is also on Facebook, posting witty comments like Alaska la Galaska. Such is the 75-year saga of Chandu Kakana. प्रिय नंदू काका, हॅपी बर्थडे. तुला 75व्या वाढदिवसाच्या अनिश, आशिष आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑलवेज स्टे हेल्थी, हॅपी and humorous for many years to come. God bless. जीवेत शरदः शतम शतम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम. सर्वप्रथम जिजाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जिजाजींसाठी काही बोलायचे म्हणजे मला तर शब्द शोधावे लागतात. कुठले बरे शब्द योग्य असतील जिजाजींसाठी असे वाटते. जिजाजींचं व्यक्तिमत्व हे साधारण व्यक्तिमत्व नक्कीच नाही. कुठलंही क्षेत्र असू दे ते नेहमी सरस आहे. मला तर वाटतं त्यांच्यात एक अलौकिक शक्ती, एक मॅग्नेटिक पॉवर पण आहे. प्रत्येकाला ते ओढून घेतात. लहान मुलं त्यांच्यात रममाण होतात. ते लहान मुलांच्यात समरस होऊन जातात. थोरा मोठ्यांचा योग्य तो मान राखून, त्यांना योग्य तो मान देऊन ते त्यांच्याबरोबर सुद्धा तेवढ्याच प्रेमाने बोलतात. जिजाजींसारखं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलंय. खरंच हे आपलं भाग्य आहे असे मला वाटते. त्यांना मी कधीही रागावलेले तर बघितलेच नाही. ते नेहमी स्मितहास्य, शांत, धीर, गंभीर पण तेवढेच खट्याळ व्यक्तिमत्व आहे असे मला वाटते. जिजाजींची ओळख किंवा त्यांचं समीकरण असं म्हणावं तर पत्त्यांची जादू आणि ट्रिकी क्वेश्चन हे एक समीकरणच होऊन बसलेलं आहे. कुठेही गेलो, आम्ही भेटलो की खूप छोटे छोटे मजेशीर प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं आमच्याकडनं घेणार. ट्रिकी काहीतरी पत्त्यांची जादू शिकवणार. अजूनही ते आम्ही शिकलेलो नाहीच, हेही तेवढे नक्की. मला असे वाटते आता हे मौल्यवान रत्न त्यांच्या नातवंडांना पण लाभलेले आहे. ईश्वर चरणी हीच प्रार्थना की त्यांना असे समृद्ध आणि निरोगी आयुष्य यापुढेही लाभो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नंदन जिजाजी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आज तुम्ही 75वा वाढदिवस साजरा करताय, पण मला असं वाटत नाही की तुम्ही 75 पर्यंत पोहोचलाय. कारण मी तुम्हाला नेहमी प्रत्येक वयाच्या माणसाबरोबर त्याच्यासारखं मिसळून वागताना बघितलंय. जसं लहान मुलांबरोबर तुम्ही नेहमी लहानांसारखे गुण वागता, तुमचा गुण खूपच छान आहे. असेच नेहमी मनाने लहानही राहा आणि आनंदी राहा. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नंदनजी आजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नंदिनीने तर तुमचा एक गुण सांगितलाच आहे. दुसरा गुण मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला कधीही अनिताताईशी भांडताना बघितलं नाही. हे तुमच्याशी खरोखर शिकण्यासारखं आहे की कसा एक नवरा आपल्या बायकोला इतकं प्रेम करू शकतो आणि कधीही तिच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. हालाकी खूप कठीण आहे शिकणं, पण मी पूर्ण प्रयत्न करेन की मी नंदिनीशी पण कधी न भांडू आणि जसं तुम्ही अनिताताईवर प्रेमाने राहतात तसं मी पण हिच्याशी प्रेमाने राहू. ऑल द बेस्ट. Celebrate this birthday with lot of celebrations and happiness. Happy birthday again. Very good day, Nandanji. Many happy returns for your 75th birthday. You are a blessing to the society. I love your intellectual sense of humor, and I was fortunate to have a good time with you in Electronic City. Dear Kaka, today we celebrate a truly remarkable milestone, the 75th birthday of our very own puzzle master. Now reaching 75 is no small achievement. It's like finishing a 5,000 piece jigsaw puzzle without even losing a single piece under the sofa. It really takes patience, determination and a very good sense of humor when things don't quite fit. As you celebrate 75th, may your pen never run dry, your humor never fade, and your words continue to inspire us for many years to come. You have shown us that age is just another stanza in the poem of life, and yours is still being written beautifully. Now neighbors can be many things, quiet, distant, friendly, but we are so lucky because you are the kind of neighbor who adds poetry to everyday life, quite literally. And yes, literally. While most of us see walls and fences, you see stories, verses, and sometimes even puzzles that only you can solve with a smile. So Kaka, as your neighbors, we wish you health, happiness and many more years of poem, puzzles and laughter. May your words continue to inspire and may your journey ahead be as meaningful as lines you have penned so far. Happy birthday! का दिन बहुत खास है हमारे लिए, क्योंकि आज हम उस शख्स का जन्मदिन मना रहे हैं जिसने अपने जीवन के 75 साल प्यार, मेहनत, सेवा और त्याग में समर्पित कर दिए हैं. आपका अनुभव, आपकी सादगी और जीवन जीने का तरीका हम सब के लिए प्रेरणा है. 75 साल की ये खूबसूरत यात्रा संघर्षों, सफलताओं और ढेर सारे प्यार से भरी रही है. हम धन्य हैं कि आपने इस यात्रा में हमें शामिल किया. आपका आशीर्वाद हमारे जीवन की सबसे बड़ी पूंजी है. ईश्वर से प्रार्थना करते हैं आपको उत्तम स्वास्थ्य, लंबी उम्र, अपार खुशियां प्रदान करें. आपके 75वें जन्मदिन पर ढेर सारा प्यार और सम्मान. आपको भगवान हमेशा ऐसे ही खुश रखे भैया. थैंक यू. नंदन जी नमस्कार. आपको याद करते ही एक प्यारी सी मुस्कान भरी तस्वीर उभरती है जो हमेशा गर्मजोशी से स्वागत करती है. और आपका डायरी मेंटेन करना और खीर प्रेम तो हमें बहुत याद आता है. आपको भगवान ऐसे ही स्वस्थ रखे, खुशियों से भरी जिंदगी दे और ऐसे ही परिवार के साथ हमेशा खुशियां मनाते रहें. आपको 75वें जन्मदिन पर बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं. हमेशा ऐसे ही खिलखिलाते और हंसते रहिए. धन्यवाद. इथे माझे मामा नंदन यशवंत दळवी हे आमचे मामा म्हणण्यापेक्षा तो माझा मामा, की ज्या मामाला मी त्याच्या लग्नामध्ये पहिल्यांदा भेटलो. किती आश्चर्याची गोष्ट आहे. मामा म्हणतात ते लहानपणापासून जवळ असतो, पण मी त्याला लग्नात भेटलो. त्याच्या लग्नाला भेटलो त्यावेळेला आम्ही तिकडे असताना इंदोरला त्याला मी पहिल्यांदा बघितलं की तो माझा मिस्टर दळवी होता. नंतर तो नंदन दळवी झाला, नंतर अहो दळवी झाला. अहो दळवी नंतर असा बोलणारा माझा मामा, नंतर ये ना गडे, असं का ग गडे, असा करणारा तोच मामा माझा. त्याची आज 75 आहे. तर त्याच्या वाढदिवसाबद्दल आपण सर्वांनी त्याचे हार्दिक
अभिनंदन करूया आणि 75 त्याची चांगल्या प्रकारे साजरी करूया. आमचे मस्ती बॉय आहेत ते एकदम यंग मस्ती बॉय आहे आणि त्यांच्या मिश्किल बोलण्याने सगळ्यांना आपलेसे करून घेणारे असे ते मामा आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल खूपच रिस्पेक्ट आहेत आणि त्यांच्या सहवासात खूप मजा येते आणि आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. जय गुरुदेव नंदन जी, विश यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. आई गेस हम ECT में लास्ट 5 साल पहले शायद मिले थे, बट पिछले इतने सालों से जो आपका सिंसियरिटी और डेडिकेशन है वो आज भी इंस्पायर करता है. एंड वी रियली होप दैट वी कैन गेट द एंथुजियाज्म एंड जॉय यू कैरी. एंड आई ऑल्सो होप आई गेट द एबिलिटी टू अंडरस्टैंड योर जोक्स एंड मेक दैट बीटरूट खिचड़ी लाइक यू समडे. सो होप यू हैव अ ग्रेट ग्रेट डे. जय गुरुदेव. जय गुरुदेव नंदन जी, विशिंग यू अ वेरी वेरी हैप्पी बर्थडे. बहुत स्पेशल हो आपका बर्थडे, बहुत अच्छा जाए पूरा साल. लॉट्स ऑफ फॉन्ड मेमोरीज विथ यू. Both of us always shared a special connection. I was so surprised to know you know so much about Bengali culture and always relish to your jokes. So all those funny moments we shared during our ECT tenure and even after that, whenever we met, I think we created a lot of memories. So thank you so much for being the person you are. Always looked up to you as an example of how even a person after retirement can be so happy, so cheerful, so childlike. Usually retire होने के बाद लोगों में थोड़ा प्राण शक्ति कम हो जाता है. I have seen with so many of my elders in our family, but I see you as that example who is so cheerful, always making others joyful just by your presence. So thanks for being the way you are. Wish you a lot of health, a lot of happiness, and looking forward to meet you soon. Jai Gurudev.